छावा भाग 75. महाराजांचा निरोप घेतलेले रुस्तुमजी रायगड सोडून आपल्या वतनावर निघाले. राणूबाई रायगडीच राहिल्या. पंधरवडा परतला आणि हत्यारबंद धारकऱ्यांनी भोवती शिस्त धरलेला एक मेणा संगती घेऊन रुस्तुमजी रायगडावर परतले. संभाजीराजांच्या दुसऱ्या विवाहासाठी साखरपुड्याची बैठक खासेवाड्यावर बसली. जाधवरावांनी आणलेली मुलगी जरी कळीचा शालू लेवून बैठकीसमोर पेश आली. बसल्या जाणत्यांना रिवाजाचा तिपेडी नमस्कार घालून ती अदबीने उभी राहिली. भोसल्यांचा जनाना तिचे देखणेपण बघतच राहिला. पुतळाबाई, सगुणाबाई, सकवारबाई, 7 महालाकडची सगळी खाशी मंडळी त्या बैठकीत होती. नव्हत्या फक्त सोयराबाई साहेब. त्यांचे अंग एकाएकी कशाने तरी धरले होते. येसूबाईंना तर समोरची सोनकट्यार निरखताना वाटले, जी आम्हास काही लागी पडत नाहीत ती स्वारींची कवनं यांना नक्कीच समजतील. आबासाहेब म्हणाले, तशाच आहेत या, कट्यारीगत, सोनकट्यारीगत. पण समोर उभ्या असलेल्या होऊ घातलेल्या आपल्या हिस्सेकरी स्त्रीमधील एकच बाब येसूबाईंना खटकली. जशी थोरल्या आत्यासाहेबांच्या गोऱ्या पानपायांवर असते तशीच रेखलेली आळत्याची नक्षी याही पायांवर दिसत होती, गुंतवळ असलेली. सारं पार पडताच जेव्हा या आमच्या भेटीस येतील तेव्हा कसं सांगावं यांना, ही आळत्याची नक्षी तेवढी नका रेखत जाऊ पायांवर. या विचारात येसूबाई गेल्या. मुलगी बैठकीला एकमुखी पसंत पडली. तिच्या हनुवटीखाली तर्जनी देऊन मुली म्हणत महाराजांनी तिचा मुखडा उचलता घेतला आणि म्हटले, मासाहेबांच्या आणि बसल्या सदरेच्या साक्षीनं ही सिंदखेडकर जाधवांची कन्या आम्ही आमचे फर्जंद युवराज संभाजीराजे यांच्यासाठी सोयरिकीस पक्की केली असे. पुतळाबाईंनी त्या मुलीचा मळवट भरला. साखरपुडा पक्का झाला. धर्मखात्याकडच्या राजोपाध्यांनी पंचांगाचा मेळ घालून अक्षय तृतीयेचा मुहूर्त शोधून काढला. ठरल्या दिवशी गोरज मुहूर्त धरून शाही इतमामात विवाह समारंभ पार पडला. नव्या सूनबाईंचे नाव ठेवण्यात आले दुर्गाबाई. अष्टनायिकांवरचे काव्य बांधू बघणाऱ्या संभाजीराजांच्या जीवनात दुसऱ्या नायिकेने प्रवेश केला. संभाजीराजांचा नायिका भेद काव्यखंड बांधून पुरा झाला. त्या काव्याचे श्लोक मनी घोळणारे युवराज महाली आले. समोर येसूबाईंना बघताच अष्टनायिकांचे वर्णन करणारे उभे काव्य त्यांच्या मनी फेर टाकून गेले. येसूबाई दरुणी दालनाच्या रोखाने जायला निघालेल्या बघून थांबा म्हणत संभाजीराजांनी त्यांना रोखते केले. एकामागून एक अशा काव्यातील अष्टनायिका त्यांच्या डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. रोखल्या नजरेने ते येसूबाईंच्याकडे नुसते बघत राहिले. साऱ्या नायिका एकत्र केल्या तरी त्यांची सांगड त्यांना येसूबाईंशी काही घालता येईना. स्वारी अशी जोडल्या डोळ्यांनी काही न बोलता नुसतीच काय बघते आहे ते येसूबाईंना कळेना. त्या लाजून गेल्या. आम्ही एक काव्य बांधलं आहे, अष्टनायिकांचे भेद सांगणारं नायिका भेद नावाचं. त्या अष्टप्रकारांपैकी कुठल्यात तुम्ही बसता हे ताडून बघत होतो आम्ही. संभाजीराजांनी त्यांना अधिकच गोंधळात टाकले. पुढचे ऐकायला येसूबाईंची कानपाळी लालावली. टप्पोऱ्या डोळ्यांवरच्या पापण्यांच्या चवऱ्या नुसत्याच फडफडल्या. संभाजीराजे हसले आणि म्हणाले, पण आम्ही बांधलेल्या नायिकांच्या कुठल्याच प्रकारात तुम्ही नाही बसत. तुम्ही सामने आला की वाटतं पाजळता पोतच आला आहे. अशी पोत नायिका ना केशव पंडितांना, ना कविकुलेशांना, ना आम्हाला काव्यशास्त्रात आढळली. ते ऐकताना येसूबाई अंगभर मोहरल्या.
आता त्यांना समोर उभे राहणेच अवघड पडले. दरुणी दालनाच्या दिशेने त्या लगबगीने निघून गेल्या. स्वतःवरच खुशीला पडलेले संभाजीराजे एकटेच महाली फेर टाकीत राहिले. फुलपरडी घेतलेली धाराऊ आली. संभाजीराजांना बघून हसत म्हणाली, धाकलं, तुम्ही हत हैसा व्हय? तकडं खंडूजीनं धुंडोळा मांडलाय नव्ह? धन्यानी याद केलं या तुम्हासनी. तिचे बोलणे ऐकताना संभाजीराजे तिच्या कपाळभरचे गोंदणाचे हिरवे व्रण निरखत हसले. धाराऊला ते हसणे नेहमीचे वाटले, पण ते तसे नव्हते. धाराऊची ही कुणबाऊ बोली कशी गावरान मायेनं भरलेली आहे. हिला बोलताना बघितलं की भाताचं हिरवगार चोंडकच मावळ वाऱ्यावर सळसळतं आहे असं वाटतं. कोशिश केली तरी आम्हाला नाही असं बोलता येणार, या विचाराने ते हसले होते. महादरवाजात भाताचे मुटके ओवाळून टाकणारी, घेवा म्हणून गुळ खोबऱ्याचा प्रसाद हातावर ठेवणारी, बोलण्यापूर्वी धाकलं म्हणून खिणभर खोळंबणारी अशी धाराऊची अनेक रूपे मनाशी घोळवीत संभाजीराजे महाराजांच्या साहेबवाड्याच्या बैठकी दालनात रुजू झाले. अदब देऊन महाराज काय बोलतील याचा अजमास घेत खडे राहिले. तुमचा जनाना वाढला, जोखीम वाढली हे रास्त, पण दिवसाच्या 2 वेळच्या मुजऱ्याखेरीज आमच्या भेटीस तुम्ही आला नाहीत युवराज. महाराजांनी त्यांना बोलते करण्यासाठी मोर्चा धरला. जी, आम्ही कसल्या बेतात होतात? आम्ही एका काव्याच्या बांधणीत होतो. असं? ठीक केलं तुम्ही. कसलं काव्य बांधलत? रामायणावरचं? महाभारतावरचं? गडबडलेल्या संभाजीराजांनी गुमान धरला. सबूर झाला. आम्हास काव्य बांधता येत नाही, पण विश्वास ठेवा, जाणता येतं. क्वचित पसरणारी हास्याची मिश्किल लकेर महाराजांच्या ओठांवर पसरली. तसं नाही आबासाहेब, मान डुलवीत संभाजीराजांनी जहाली केली. मग महाराजांनी छोट्या शब्दाने सुद्धा मूळ धरले. आम्ही अष्टनायिकांचे स्वभावी भेद सांगणारं काव्य बांधलं आहे, नायिका भेद म्हणून. अष्टनायिका? स्वभावी भेद? ते शब्द कानांवर पडताच महाराज मनाने कुठेतरी दूरवर गेल्यासारखे झाले. काही न बोलता पाठीशी हात गुंफून फेर टाकू लागले. एक निळे सावळे मोरपीस त्यांच्या मनात फडफडले. वळीवाच्या सुनसाट वाऱ्याच्या धारेत सापडल्यासारखे फरफटत म्हणता म्हणता पार डोंगरकडा पल्याड निघूनही गेले. त्यांचा त्यांनाच जाणवावासा एक हलका सुस्कारा सुटला. छातीवरच्या माळेशी गूढ कुजबुजून तोही मुरून गेला. यांचा दुसरा बाशिंग योग बघताना केवढ्या सुखदिल झाल्या असता तुम्ही. हे काव्य बांधतात, आम्हाला ते साधत नाही. हे काही न बोलता पण नजरेच्या एका फेकीनं तुम्ही आम्हाला सुनावलं असतं. सईबाईंच्या आठवणीने महाराजांची पाठीशी बांधलेली गुंफणीतील बोटे चाळवली गेली. आपला काव्याचा विषय महाराजांना पसंत पडला नसावा या गैरसमजाने संभाजीराजे मात्र शर्मिंदे झाले. खालच्या मानेने बोलून गेले, चुकलं आमचं हा विषय बांधण्यात. संभाजीराजांची नजर फेर टाकणाऱ्या महाराजांच्या अनवाणी पायांबरोबर लटकत राहिली. ते फिरते थोर पाय थांबले. संभाजीराजांच्या जवळ आले. अजानुबाहूचा तळहात हळुवार युवराजांच्या खांद्यावर चढला. शंभू, केवढे भाग्यवान आहात तुम्ही. काव्य केवळ जाणता येऊन काय कामाचं, ते बांधताच आलं पाहिजे. काही चुकलं नाही तुमचं. जगदंबेनं ही देणगी तुम्हास बहाल केली आहे. ती कारणी लावून गागाभट्टांनी केलं तसं कारभारी करिण्याच्या चोखपणाचं वर्णन करणारं काव्य
बांधून घ्या. कळायला कठीण असलेल्या आपल्या महाराज साहेबांच्या डोळ्यात अभिमानी नजरेने झेप घेऊन संभाजीराजांनी त्यांचा ठाव घेण्याचा यत्न केला. त्यांना ते डोळे गंगासागरासारखे वाटले. त्यात गंगेचे साफपण होते. सागराचा बेमर्याद पसारा होता. काहीतरी शोधत असल्यासारख्या महाराजांच्या पापण्या आक्रसल्या. बाहुल्यांचे तेजाळ पुखर त्यातूनही उठून दिसत होते. तुम्हास आठवतं? महाराजांचा आवाज पालटत घोगरट झाला होता. काय? समर्थांनी आम्हास लिहिलेलं पत्र ऐकून तुम्ही एक मागणं आमच्याकडं घातलं होतं. आऊसाहेबांच्या संबंधानं असं काही लिहावयास आम्ही समर्थांना सांगावं म्हणून. साक्षात समर्थांपाशीही तुम्ही शिवथरघळीच्या भेटीत या भातेनं मागणं केलं होतं शंभू. जी. तुम्हीच का नाही आऊसाहेबांच्यावर एखादं साजरं काव्य बांधित? आबा. संभाजीराजांनी अस्फुट साद घालीत नजर त्यांच्या पायांवर टाकली. काय झालं? त्यांच्या मुद्रेवरचे पालटलेले भाव बघताना महाराज चरकले. आम्ही ती कोशिश कैकवार करून बघितली. हाती पीस धरून आऊसाहेबांचं रूप आठवू लागलो की आमच्या देहमनाचंच पीस होऊन जातं. शंभू शंभू एवढेच साद घातल्यासारखे बोल कानी घुमत राहतात. मग समोरच्या कागदावर आमच्या हातून फक्त जगदंब जगदंब एवढेच शब्द एकसरीनं लिहिले जातात. तेच आम्हाला काव्यासारखे वाटू लागतात. पिसाची चाल खुंटून पडते. ठण ठण ठण. पाचाडच्या सदरेवर घाटवाल्याने ठरल्या रिवाजाप्रमाणे उठविलेले टोल वाऱ्यावर स्वार होऊन रायगडाच्या निळ्या चढणीवर नातेबंधनाचे गूढ काव्य रेखित महालात येऊन घुसले. युवराज, जैसे स्वीया नायिका के अष्टभेद काव्यशास्त्र में मानते हैं, वैसे नायक के भी 4 स्वभावी भेद विख्यात है. संभाजीराजांनी घातलेल्या सवालाला कवी कुलेश उत्तर देत होते. संभाजीराजे आणि कवी कुलेश यांचे काव्यावरचे संभाषण पावसाळी वातावरण धरून रंगात आले होते. युवराज वाड्याची सदर धरून खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी अशी मंडळी खडी होती. महाराज आपल्या साहेबवाड्यात रघुनाथपंत, हणमंते, हंबीरराव, अण्णाजी, दत्ताजी पंत, येसाजी यांच्याशी कसल्या तरी खलबतात बसले होते. नायकांचे कोणते 4 स्वभावी भेद मानतं शास्त्र कविराज? उत्सुकल्या संभाजीराजांनी कुलेशांना विचारले. धीर ललित, धीरोदात्त, धीर प्रशांत और धीरोद्धत ऐसे 4 भेद है युवराज. कला प्रिय, मृदु स्वभाव वाले, सौंदर्य प्रिय वीर पुरुष को धीर ललित नायक माना जाता है. क्षमाशील, बलवान, दानशूर और अपने गुणों का अभिमान कभी प्रकट नहीं करने वाले शूर पुरुषोत्तम को धीरोदात्त कहते हैं. पुण्यवान, संयमी, सात्विक, चारित्र्य संपन्न, दयावान, समस्त लोगों को आश्रय स्थान लगाने वाला इंद्र पराक्रमी पुरुष श्रेष्ठ धीर प्रशांत नाम से विख्यात है. मायावी बोलने वाला, चंचल स्वभाव का, अभिमानी, आत्मगौरव की भाषा करने वाला प्रचंड सामर्थ्यशाली पुरुष धीरोद्धत माना जाता है शास्त्र में. कवी कुलेश बोलत राहिले. संभाजीराजांनी कानांवर पडलेल्या धीर प्रशांत नायकाची लक्षणे महाराजांशी मनोमन ताडून बघितली. त्यांना समाधान वाटले. धीरोदात्त या इतर 3ही नायकांहून भिन्न प्रकारावर ते काही बोलायला लागणार एवढ्यात पाऊसधारांची सरसर तोडीत असलेला अस्पष्ट कालवा त्यांच्या कानी पडला. कसली तरी धावाधाव चालली होती. गडाच्या 18 कारखान्यांतील माणूस पालखी दरवाजाच्या रोखाने चटक्या पावलाने निघालेले होते. दबके, कुजबुजते अस्पष्ट बोल संभाजीराजांच्या कानांवर पडू लागले.
कवा पार भिजल्यात, वळखाय नाही येत, काय दशा झाली ही. कुणालाच काही बोध होईना. बाहेर बालेकिल्लाभर कसली तरी गडबड माजली होती. काय झाले? संभाजीराजांच्या कपाळी विचाराने आठ्या चढल्या. पाठोपाठ कारभारी महादेव यमाजी उपरणे सावरीत लगबगीने सदर बैठकीत घुसले. सरकार, सरलष्कर गड चढून आलेत. सांगायचे ते नीट बांधता न आल्याने मुजरा देत ते अर्थबोध न होणारे काही बोलून गेले. मतलब? संभाजीराजांनी त्यांना येसाजी हंबीरराव गडावरच आहेत याची जाण देण्यासाठी दुरुस्त केले. आपले सरलष्कर नव्हे स्वामी, त्यांचे मोगलाईकडचे नेताजीराव. कारभारी, काय म्हणता? नेताजी काका गडावर? विस्फारल्या डोळ्यांनी झटका बसल्यासारखे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. रजपूत मिर्झा राजाचा शामियाना, काळ्या बाळ्या धुरनळीचा मोगली हुक्का, रणझुकी, निखारा, किल्ले पुरंदर, कितीतरी गोष्टी संभाजीराजांच्या मनात क्षणभरात सरसरून गेल्या. दूरवर पेटलेल्या तोफांचे क्षीण सुमार बार ऐकू यावेत तसे त्यांचे त्यांनाच न कळणारे, कुठे कधी ऐकले न आठवणारे बोल ढवळून काढू लागले. माणूस जिथं उपजतं ती जागा साद घालती माणसाला धाकलं राज. युवराजवाड्याची सदर सोडून संभाजीराजे थेट पालखी दरवाजाच्या रोखाने चालू लागले. जमली मंडळी त्यांच्या मागाने आपसूक खेचल्यासारखी चालली. एव्हाना मोहम्मद कुली खान उर्फ नेताजी पालकर आणखी 2 असामींसह बालेकिल्ल्याच्या हमचौकात आले होते. त्या तिघांच्याही अंगावर मोगली पेहराव होते. पावसाच्या मारगिरीने ते चिंब पेहराव त्यांच्या अंगांना चिकटले होते. मोहम्मद कुली खानाने खालगर्दनीने गुपचूपपणे गड चढून येण्याचा प्रयत्न केला होता, पण पूर्वीच्या मर्दान्या सरलष्कर नेताजी पालकरांना आपली चाल पालटता आली नव्हती. गडावरच्या जाणत्यांनी त्यांना महादरवाजातच ओळखले होते. पावसाळी वाऱ्यासारखी ती बातमी सपकारा टाकीत गडभर पसरली होती. हमचौक चौथरपाच्या इमारतींच्या सदरी माणसांनी हा हा म्हणता दाटून गेला. पावसाची तुटकी सर पडलेल्या गर्दनीच्या मोगली किमोशावर घेत मोहम्मद कुली खान 2 असामींच्या मध्ये हमचौकात उभा होता. अंगावर पडणाऱ्या पानधारांनी त्याच्या उरातील डोंब विझवण्याऐवजी भडकून उठत होता. कोरल्या दाढीवरून घरंगळणाऱ्या पानथेंबात त्यांच्या डोळ्यातून सुटलेले कडकडीत अश्रुथेंब मिसळत होते. फरसबंदीवर पडून सभोवती फिरवलेल्या पाटातील गढूळ पाण्यात सामील होत होते. एवढी माणसे गर्दी करून चौ अंगाने दाटली होती, पण एकाचीही छाती नव्हती कुलीखान झालेल्या नेताजींशी शब्दानं बोलण्याची. एकेकाळी राजगडाचा शिरपेच असलेला नेताजी कुलीखान म्हणून पायपोसासारखा भिजत बालेकिल्ल्याच्या हमचौकात उभा होता. त्याला बघून जमले एक जात माणूस हळहळत होते. महमदाच्या दोन्ही हातांशी असलेल्या 2 आसामींपैकी एकट्याने त्याच्या कानाशी होत काहीतरी त्याला सांगितले आणि ते दोघे त्याला एकटा सोडून महाराजांच्या वाड्याच्या रोखाने चालू लागले. ते दोघे वाईचे कुलकर्णी होते. महाराजांच्या खबरगीर पथकातील निष्णात खबरगीर होते. मराठी मुलूख सोडून नेताजीचा काबूल कंदहारपर्यंत त्यांनी शिताफीने पाठलाग केला होता. वेळोवेळी मुसलमान झालेल्या नेताजीवर टेहळ ठेवून त्याच्या खबरा महाराजांना त्यांनी पावत्या केल्या होत्या. औरंगजेबाने नेमून दिलेल्या काबूल कंदहारच्या मोहिमेत असताना कुलीखान शरम, खंत, अवमान यांनी पेटून उठला होता. त्याने मोगली तळ सोडून पळून जाण्याचा यत्न केला, पण त्याला पकडण्यात आले आणि काढण्या घालून लाहोरला रवाना करण्यात आले. लाहोरच्या सुभेदाराने कमीने म्हणत हबशान करवी या महमदाच्या पाठीवर भर चौकात कोरडे उठविले होते.
मुसलमान झालेला हा मराठ्यांचा सरलष्कर रोज रात्री डेऱ्यात पाठ टेकताना सवयीने की स्वतःला धीर येण्यासाठी पण शिवशिव म्हणत होता. त्या शिवशिव बरोबर त्याला एक बाकदार नाक आणि 2 तेजाळ डोळे समोर दिसत होते. रात्र रात्र तो बिछायतीवर तळमळून काढत होता. ह्या साऱ्या खबरा या वाईच्या कुलकर्ण्यांनी महाराजांना दिल्या होत्या. महाराजांच्या सूचनेप्रमाणे आग्र्याजवळ हे कुलकर्णी कुलीखानासमोर प्रकट झाले होते. महाराज थोर मनाचे, सारे पोटी घालतील, जाऊन पायामिठी घातली पाहिजे, लावले रोप जपले पाहिजे, त्यावर हत्यार धरणे शहाणपणाचे नाही, असे कुलीखानाला नाना प्रकारे समजावून पुढे घालून ते वाईचे कुलकर्णी रायगडी घेऊन आले होते. हे योग्य वेळी घडले होते, कारण औरंगजेबाने कुलीखानालाच दख्खनेवर चाल घेण्याचा हुकूम दिला होता. मोठा अकलेचा विचार करून मोहम्मद खान रायगडी आला होता, पुरत्या 10 वर्षांनंतर. सदरकरी आसामी पाठीशी घेतलेले झपाझप चालणारे संभाजीराजे हमचौकाच्या बगलेला असलेल्या दगडी कठड्यावर आले. भोवतीच्या साऱ्या पगड्या मुजऱ्यासाठी झुकल्या, पण त्यांचे लक्ष कुणाकडेच नव्हते. हमचौकात उभ्या राहिलेल्या नेताजींना बघताच त्यांचेच पाय साखळदंड पडल्यासारखे खिळून गेले. धाकल्या मासाहेबांचे हे नातलग, काय झाले हे? मर्दान्याची माती, हे नेताजी काका? छे, मरणसुद्धा यापरीस गोमटं दिसलं असतं. संभाजीराजांच्या काळजात कालवा कालव माजली. माणूस जिथं उपाजतं ती जागा साद घालती माणसाला. विचाराबरोबर संभाजीराजांच्या नेत्रकडा दाटल्या. त्यांनी महादेव यमाजींना आज्ञा केली, कारभारी, आसबाबाचे एक तबक सिद्ध करा. आसबाब कुणासाठी असावेत हे महादेव यमाजींनी हेरले. जी म्हणत ते मागल्या पावली तबक आणण्यासाठी परतले. संथ चालीने संभाजीराजे मोहम्मद कुलीखानाच्या सामने आले. गर्दन खाली टाकलेल्या कुलीखानाला फक्त त्यांच्या पायीच्या बाकदार भगव्या मोजड्या तेवढ्या दिसल्या. साक्षात महाराजच समोर आहेत या गैरसमजाने तो अंगभर थरारला. त्याच्या डोईचा मोगली किमोश क्षणभर डावा उजवा डुलला. पाणथेंब उडाले. गदगदता उमाळा उरात कोंडत मोहम्मद कुली खान पायमिठी घालण्यासाठी पुढे झाला. झटकन झुकून संभाजीराजांनी त्याचे हात वरच्यावर झेलले. त्यांच्या तोंडून नकळत हलके शब्द सुटले, नेताजी काका. चमकलेल्या कुलीखानाने मान वर घेतली. लवभर त्याची कोरलेली दाढी थरथरली. हे कोण? आणि फरीसारखी गोल पुष्ठमुद्रा व तेच पोतासारखे आगफेकी तेजाळ डोळे बघून मोहम्मदाने ओळखले. हे धाकलं राज, हे उपाजले त्या वक्ती किल्ले पुरंदराचे किल्लेदार होतो आम्ही. धावत्या पायांनी जाऊन तोफखान्याकडच्या गोलंदाजांना बत्ती द्याया सांगितली होती आम्ही. तवा मासाब होत्या. मासाब? आता ते पायच दिसायचं नाहीत. काय झालं हे? रजपुताच्या गोटात या धाकल्या राजांच्या पाठीशी गेलो होतो. केवढी निधडी छाती यांची. नंग्या हत्यारानं त्यांच्या डेऱ्यावर पहारा देत रात्र जागविताना कर्हे पठारावर मनात काही बाही यायचं. हे मात्र बिनघोर सुख झालेलं असायचं डेऱ्यात. यांचं पायसुद्धा धरायची लायकी नाही आमची. कशा पायी गड चढून आलो ह्यो विटाळ घालायला? परतावं. गलगललेला मोहम्मद वळता व्हायला निघाला. संभाजीराजांनी झटकन त्याचा हात हातात घेतला आणि त्याला नुसती नजर दिली. धरल्या हाताने त्याला संगती घेऊन ते शांतपणे पायऱ्या चढून कठड्यावर आले. जमलेल्या मावळ माणसांच्या 12 बंद्यांचा ताण ते बघताना सुमार झाला. महादेव यमाजींनी आणलेल्या तबकाकडे हात रोख देत संभाजीराजे कुलीखानाला म्हणाले, अगोदर पेहराव बदलून घ्या. बिनघोर असा. भाग 75 समाप्त.